आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. औषधाच्या नावाखाली बनावट देशी दारू तस्करीचा पर्दाफाश. 71.36 लाखाचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरज विभागाने मोठी कारवाई करत औषधाच्या नावाखाली गोवा राज्य निर्मिती बनावट देशी दारूची तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवाईत एकूण 71,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. माननीय आयुक्त श्री राजेश देशमुख व सह आयुक्त श्री प्रसाद सुर्वे यांच्या आदेशान्वये तसेच विभागीय उपआयुक्त श्री विजय चिंचाळकर व अधीक्षक श्री प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 1 मार्च 2026 रोजी सकाळी मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरील म्हैसाळ फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. कारवाई दरम्यान MH40CT 2814 क्रमांकाच्या 10 चाकी कंटेनरची तपासणी केली असता महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत महसूल चुकवून आयात करण्यात आलेला मोठ्या प्रमाणात देशी दारूसाठा आढळून आला. यात कोकण संत्रा 999, रॉकेट संत्रा, सिमला संत्रा व गोवा नंबर 1 संत्रा या प्रकाराचा समावेश असून दारूसाठ्याची किंमत 41,36,000 रुपये आहे. तसेच वाहनात बनावट नंबर प्लेट्स व औषध कंपन्यांच्या नावाची बनावट बिले मिळून आली. या प्रकरणी लभजीत गुरमेज सिंह वय 32 राहणार पिलभीत उत्तर प्रदेश यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. आज रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे गोवा राज्यात निर्मित झालेली व अवैधरित्या महाराष्ट्रात वाहतूक करून विक्रीस आणलेली एकूण 1050 बॉक्स देशी मद्याची बनावट गोवा बनावटीची दारू मिरज पंढरपूर रोडवरती आपण गोपनीयरित्या सापळा लावून पकडलेली आहे. सदरील केसमध्ये बनावट औषधाची बिले लावून तसेच गाडीसोबत आपल्याला 3 बनावट नंबर प्लेटसुद्धा मिळालेले आहेत. तर बनावट औषधांची वाहतूक होत आहे असा भास करून यामध्ये 1050 बॉक्स देशी दारू गोवा बनावटीची ही महाराष्ट्रात अवैधरित्या आणून विक्री करण्याचा प्रयत्न होता. सदर प्रकरणामध्ये एकूण 71 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच 3 बनावट नंबर प्लेट आहेत. एका आरोपीला यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. तसेच पुढील तपास या केसचा सुरू आहे. कुठून कुठं हा जात होता साधारण? आता यामध्ये त्याच्याकडे बनावट औषधांची 3 बिलं सापडलेली आहेत. सदर एक ठिकाणी नागपूर असं दाखवलेलं आहे. तर प्राथमिकदृष्ट्या हा त्या विभागात जात असल्याचा संशय आहे. कोल्हापूरवरून नागपूर विभागा साईडला तसे एक बनावट औषधाचं बिल त्याकडे सापडलेलं. 2 ते 3 नंबर प्लेट त्यांना वेगळे वापरले दिसते. हा 1 नंबर प्लेट गाडीवर लावलेली आणि 3 बनावट नंबर प्लेट दुसऱ्या सोबत आहे. त्याचा देखील पुढील तपास करण्यात येईल. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.